हॅलो फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपण आज BA BSc या वर्गांसाठी फर्स्ट इयर आणि सेमिस्टर फर्स्ट या वर्गांसाठी शिकवण्यात येणारा सायकोलॉजी म्हणजेच मानसशास्त्र या विषयाचा सिलेबस पाहणार आहोत. हा सिलेबस आपण सेमिस्टर फर्स्ट या कोर्सचा बघणार आहोत आणि त्या कोर्सचा जो टाईप आहे तर तो म्हणजे मेजर मॅन्डेटरी आहे, म्हणजे हा विषय आपणास कंपल्सरी असणार आहे. तर कोर्सचं नेम या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. तर कोर्सचं नाव आहे फाउंडेशन ऑफ सायकोलॉजी. सायकोलॉजीचं जे बेसिक्स आहे तुम्हाला या ठिकाणी या कोर्समध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे आणि ते आपण शिकणार आहोत. FYBA आणि FYBSc या वर्गासाठी हा कोर्स कंपल्सरी करण्यात आलेला आहे. तर तो विषयाचा जो काही कोर्स कोड आहे, ज्यावेळेस आपण फॉर्म भरणार आहोत त्यावेळेस आपणास तो कोर्स कोड माहीत असणं गरजेचं आहे. तो कोर्स म्हणजे PSY 101 MJ आणि या विषय शिकवण्यासाठी एकूण विद्यापीठानं आपणास 30 घंटे अलॉट केलेले आहेत आणि या विषयासाठी क्रेडिट असणार आहे 2. तर ही होती बेसिक इन्फॉर्मेशन बघितली आपण. प्रोग्राम कोणत्या वर्गासाठी आहे आणि विषयाचं नाव. आता पाहूया चे आउटकम, की या कोर्समधून आपण काय शिकणार आहोत, कारण विद्यार्थी या कोर्समधून काय शिकणार आहेत. तर कोर्स आउटकम पाहून घेऊया. तर कोर्स आउटकम आहे अपॉन द सक्सेसफुल कंप्लीशन ऑफ दिस कोर्स स्टुडंट विल बी एबल टू. या कोर्स पूर्ण सक्सेसफुली जर तुम्ही कंप्लीट केला तर यामधून विद्यार्थी शिकणार आहेत डिफाईन अँड एक्सप्लेन द सायकोलॉजी ॲज अ सायन्स अलॉंग विथ इट्स गोल. मानसशास्त्र एक शास्त्र आहे, एक सायन्स आहे, एक विज्ञान आहे आणि त्याचं एक्सप्लेनेशन आपण विद्यार्थी यामधून समजून घेणार आहे. त्याचबरोबर त्याच्या व्याख्या आणि काही टाईप्स असतील तर ते आपणास यामधून शिकण्यास मिळणार आहे विद्यार्थ्यांना. दुसरा आउटकम आहे अंडरस्टँड द बेसिक कन्सेप्ट ऑफ एक्सपेरिमेंटल सायकोलॉजी. प्रायोगिक पद्धत आहे मानसशास्त्रामधली, तर त्याच्या ज्या काही बेसिक कन्सेप्ट आहे, ज्या मूलभूत संकल्पना आहे, तर त्या विद्यार्थी यामधून शिकतील. तिसरा जो आउटकम आहे तो म्हणजे अंडरस्टँड अँड एक्सप्लेन द बेसिक कन्सेप्ट ऑफ कॉन्जिटिव्ह सायकोलॉजी. फॉर एक्झाम्पल सेन्सेशन, परसेप्शन, लर्निंग अँड मेमरी. तर या ज्या काही बेसिक कन्सेप्ट कॉन्जिटिव्ह सायकोलॉजीमधील आहे तर त्या विद्यार्थी समजून घेतील आणि त्यांना ते समजून घेण्यास हा कोर्स मदत करेल. त्यामध्ये सेन्सेशन आहे, परसेप्शन आहे, लर्निंग आहे आणि मेमरीज आहे, स्मृती वगैरे. तर त्या विद्यार्थ्यांना यामधून चांगल्या पद्धतीत समजतील. तर हे होते कोर्सचे आउटकम. आता आपण सिलेबसकडे बोलूया, की प्रथम सेमिस्टरसाठी FYBA BSc कोणता सिलेबस असणार आहे, किती युनिट असणार आहे आणि आपणास स्टडी कसा करायचा आहे याची सगळी गाईडलाईन आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर एकूण आपणास युनिट 3 असणार आहे. ती युनिट पाहून घेऊया. तर पहिलं युनिट आहे इंट्रोडक्शन टू सायकोलॉजी, मानसशास्त्राची ओळख. दुसरं युनिट आहे एक्सपेरिमेंटल मेथड, प्रायोगिक पद्धती ज्या आहेत मानसशास्त्रामधल्या तर त्या. आणि तिसरं जे युनिट आहे बेसिक कॉग्निटिव्ह प्रोसेस. तर हे बेसिक कॉग्निटिव्ह किंवा कॉन्जिटिव्ह असं दोन्ही प्रकारे याला उच्चार केला जातो. तर बेसिक कॉग्निटिव्ह प्रोसेस आहे तर ती युनिट 3 मध्ये आणि एवढा सिलेबस आपणास देण्यात आलेला आहे. तर हा सिलेबस आपण पाहिला. युनिट फर्स्ट पाहूया, ज्याच्यामध्ये आपण इंट्रोडक्शन टू सायकोलॉजी म्हणजे मानसशास्त्राचा परिचय आपण करून घेणार आहे. मानसशास्त्र हे शास्त्र आहे, मनाचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणून मानसशास्त्राची ओळख आहे. तर त्याचा जो काही परिचय आहे तर तो पाहणार. मग त्या पहिल्यातला पहिला पॉईंट सायकोलॉजी सायन्स अँड गोल
प्रिस्पेक्टिव्ह सायकोलॉजी, मानसशास्त्राचं जे काही विज्ञान आहे ते विज्ञान म्हणजे काय, त्याचबरोबर गोल, त्याचे ध्येय कोणते, प्रिस्पेक्टिव्ह ऑफ सायकोलॉजी म्हणजे त्याचं दृष्टिकोन काय, मानसशास्त्राचा दृष्टिकोन काय. मानसशास्त्र हे मनाचा अभ्यास करणारं शास्त्र आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्याचा या ठिकाणी आपणास परिचय करून देण्यात येणार आहे. युनिट नंबर 1 मधील दुसरा पॉईंट पाहूया, द फील्ड ऑफ सायकोलॉजी. सायकोलॉजीचं क्षेत्र कोणकोणते, कोणकोणत्या क्षेत्रात सायकोलॉजी हा विषय शिकवला जातो आणि तो कोणकोणत्या क्षेत्रात हा पाहायला आपणास मिळतो, शिकायला मिळतो. द फील्ड ऑफ सायकोलॉजी, सायकोलॉजीचे कोणकोणते क्षेत्र आहे ते आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर तिसरा पॉईंट आहे रिसर्च मेथड इन सायकोलॉजी. मानसशास्त्रामध्ये संशोधन पद्धतीत आहे वेगवेगळ्या, ज्याच्यामध्ये ऑब्झर्वेशन असेल, एक्सपेरिमेंटल असेल, सर्वे असेल आणि केस स्टडी असेल. तर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या ज्या संशोधन पद्धती, निरीक्षण पद्धत, ऑब्झर्वेशन ज्याला म्हणतो आपण, एक्सपेरिमेंटल मेथड एक आहे ज्याला आपण प्रायोगिक पद्धत म्हणतो, आणि सर्वे मेथड आहे, सर्वे केला जातो, आणि केस स्टडी आहे, पर्टिक्युलर पर्सनचा केस स्टडीमध्ये स्टडी करून आपणास या मेथड जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे मानसशास्त्र समजून देण्यास उपयोगी ठरणार आहे. तर युनिट पहिल्यामध्ये तिसरा पॉईंट बघितला आपण, रिसर्च मेथड, व्हॅरियस रिसर्च मेथड बघितल्या. त्याचबरोबर आता युनिट नंबर 4 मध्ये हिस्ट्री अँड कॅरेक्टरिस्टिक ऑफ एक्सपेरिमेंटल सायकोलॉजी. युनिट 1 मध्ये चौथा पॉईंट, हिस्ट्री अँड कॅरेक्टरिस्टिक ऑफ एक्सपेरिमेंटल सायकोलॉजी. प्रायोगिक मानसशास्त्र याच्या कॅरेक्टरिस्टिक, वैशिष्ट्य आणि इतिहास आपणास इंट्रोडक्शन टू सायकोलॉजी याच्यामध्ये पाहायला मिळणार आहे. मानसशास्त्राचा परिचय करीत असताना युनिट नंबर 1 मध्ये प्रायोगिक मानसशास्त्र याचे वैशिष्ट्य आणि इतिहास हे आपणास शिकायला मिळणार आहे. तर हे होतं युनिट नंबर 1. युनिट नंबर 2 पाहूया, ज्यामध्ये आपण एक्सपेरिमेंटल मेथड पाहणार आहे. इथं आपण बघितलं की वेगवेगळ्या पद्धती आहे रिसर्च मेथड आणि या पॉईंटमध्ये. तर आता आपण यामध्ये युनिट नंबर 2 मध्ये जे 2 युनिट आहे ते संपूर्ण युनिट त्या एक्सपेरिमेंटल मेथडसाठी देण्यात आलेले आहे. तर एक्सपेरिमेंटल मेथड म्हणजे प्रायोगिक पद्धत आहे मानसशास्त्रामध्ये, जी फ्रिक्वेंटली यूज केली जाते, वारंवार वापरली जाते, जेणेकरून त्या मानसशास्त्रामध्ये ती वारंवार वापरली जाते. तर त्यामधील पहिला पॉईंट पाहूया, इम्पॉर्टन्स ऑफ प्रॉब्लेम इन एक्सपेरिमेंटेशन. प्रयोगामध्ये प्रश्नाचं किती महत्त्व आहे किंवा प्रॉब्लेम्स जर असेल तर त्यावर आपण रिसर्च करू शकतो, संशोधन करू शकतो आणि एखादी केस त्या ठिकाणी स्टडी करू शकतो. तर प्रॉब्लेमचं जे महत्त्व आहे ते प्रयोगामध्ये किती आहे हे आपण पहिल्या पॉईंटमध्ये बघणार आहोत. दुसऱ्या पॉईंटमध्ये आपण कन्सेप्ट ऑफ व्हेरिएबल्स अँड टाईप्स ऑफ व्हेरिएबल्सची संकल्पना पाहणार आहोत आणि त्याचबरोबर त्याचे वेगवेगळे प्रकार पाहणार आहोत. तर हे होतं दुसरं पॉईंट. तिसऱ्या पॉईंटमध्ये आपण पाहणार आहे हायपोथेसिस एक्सपेरिमेंटेशन. प्रयोगामध्ये काही गृहीतकं धरली जातात, हायपोथेसिस आपण त्याला म्हणतो. काही गृहीत कल्पना असतात आणि त्या कल्पनावरच आपण पुढे रिसर्च करत असतो किंवा एखाद्या विषयाचा स्टडी करत असतो, त्याला हायपोथेसिस म्हटलं जातं. तर एक्सपेरिमेंटेशनमध्ये म्हणजेच प्रयोगामध्ये त्या गृहीतकाचं काय महत्त्व आहे तर ते आपण पाहणार आहोत युनिट नंबर 2 मध्ये तिसरा पॉईंट. चौथा जो पॉईंट आहे तो आहे की एक्सपेरिमेंट अँड एक्सपेरिमेंटल कंट्रोल. प्रयोग आणि प्रयोगात करताना जे काही कंट्रोल्स त्याच्यामध्ये आहेत तर त्या सर्व ज्या कन्सेप्ट आहे त्या आपण एक्सपेरिमेंटल मेथडमध्ये शिकणार आहोत. तर आता हे 2 युनिट आपण बघितले आणि एक शेवटचं युनिट आपण पाहणार आहोत, म्हणजे आपला या विषयाचा सिलेबस संपूर्ण लक्षात येईल. तर युनिट नंबर 3 पाहूया. युनिट नंबर 3, बेसिक कॉग्निटिव्ह प्रोसेस किंवा कॉन्जिटिव्ह प्रोसेस. बेसिक कॉन्जिटिव्ह प्रोसेस काय आहे तर त्याच्यामध्ये सेन्सेशन पाहिलं होतं आपण युनिट नंबर 1 मध्ये, याची जस्ट इंट्रोडक्शन केली होती. पण आता आपण हा बेसिक कॉन्जिटिव्ह प्रोसेसमध्ये इन डिटेल बघणार आहोत सेन्सेशन आणि परसेप्शन.
सेन्सेशन आणि परसेप्शन काय आहे, त्याचबरोबर नेचर ऑफ परसेप्शन आणि लॉज ऑफ परसेप्च्युअल ऑर्गनायझेशन, ह्या सगळ्या कन्सेप्ट आपण या बेसिक कॉग्निटिव्ह प्रोसेसमध्ये पाहणार. दुसरा पॉईंट आहे क्लासिकल अँड ऑपरेंट कंडिशनिंग, ऑब्झर्वेशनल लर्निंग. तर लर्निंग हा एक त्याच्यातला एक पार्ट आहे, तोही आपण यामध्ये बघणार आहोत. तिसरा भाग आहे मेमरी, स्मृती. व्हॉट इज मेमरी आणि तिची प्रोसेस कशी असते. एखादी वस्तू लक्षात ठेवण्याची जी काही प्रोसेस आहे तर ती मेमरी या पॉईंटमध्ये आपण पाहणार आहोत. आणि त्याचबरोबर इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग मॉडेल, ते एक मॉडेल, इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग मॉडेल हे मध्ये पाहणार आहोत. त्यामध्ये युनिट नंबर 3 मधील शेवटचा पॉईंट आहे फॉरगेटिंग, विस्मृती. स्मृती आणि विस्मृती. स्मृती बघितली आपण मेमरी, आणि फॉरगेटिंग आता बघणार आहोत विस्मृती. काही गोष्टी विस्मृतीत जातात, तर त्या जे कन्सेप्ट आहे तर ती कन्सेप्ट इन डिटेल आपण यामध्ये थिअरीज ऑफ फॉर्मेटिंगच्या जे थिअरी, विस्मृतीच्या ज्या काही पद्धती आहे तर त्या पण पद्धती आपण सर्व या बेसिक कॉग्निटिव्ह प्रोसेसमध्ये युनिट नंबर 3 मध्ये अभ्यासणार आहोत. तर हे होते 3 युनिट. पहिलं युनिट बघितलं आपण इंट्रोडक्शन टू सायकोलॉजी, यामध्ये मानसशास्त्राची ओळख आहे. एक्सपेरिमेंटल मेथड ही एक मेथड आपण या युनिटमध्ये या सेमिस्टरमध्ये शिकणार आहोत, प्रायोगिक पद्धत. आणि तिसरं जे युनिट होतं ते म्हणजे बेसिक कॉग्निटिव्ह प्रोसेस. तर अशा प्रकारे हा FYBA BSc साठी मानसशास्त्र सायकोलॉजी विषयाचा सिलेबस आपण पाहिला. 3 युनिट बघितले, आणि याचा जो कोर्स कोड आहे तो कोर्स कोड मी पुन्हा सांगतो, PSY 101 MJ. आणि याच्यासाठी एकूण 30 तास अलॉट करण्यात आलेले. हा विषय आपणास 2 क्रेडिटसाठी आहे. FYBA BSc साठी फर्स्ट सेमचा हा विषय आपण बघितला, आणि या विषयाचं नाव सायकोलॉजी म्हणजेच मानसशास्त्र, फाउंडेशन ऑफ सायकोलॉजी असं आपण म्हणतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.